पोहोचवली आणि मोदींच्या लाटेत मोदींच्या विरोधात आपले मशालीवरचे आपल्या हक्काचे मोदींच्या चेहऱ्याशिवाय 9 खासदार तुम्ही निवडून आणले होते. 10 आपला 10 जागा ठेवली होती. आणि म्हणून जो एक प्रश्न आहे की समजा ही जागा मी घेतलीच नसती, कुठे गेला असता? हा जागा घेतली असती आणि तिकीट नसतं दिलं, कुठे गेला असता? आज निवडून नसता, निवडून आला नसता किंवा खासदार झाला नसता तर एवढा हमीभाव मिळाला असता? हा काय धंदा झाला का? हा धंदा झालाय का आता की उमेदवारी नाही मिळत नाही, इकडे उमेदवारी मिळत नाही, तिकडे जाऊन निवडून यायचं, हमीभाव वाढवायचा आणि इकडनं तिकडे यायचा? धंदा असेल हे धंदेवाले त्यांच्या घरी बसवाय, धंदा चालणारे आपल्याकडे चालत नाही. इकडे निष्ठेला किंमत आहे, विष्ठेला किंमत नाहीये. जे वामनराव महाडिक म्हणायचे नेहमी की बुडते ती निष्ठा असते आणि तरंगते ती विष्ठा असते, तशी तरंगणारी विष्ठा आपल्यात नकोय, गेली. मी तर लढणार आहे. मी नाही थांबू शकत. मी लढतोय, तुमच्यासाठी लढतोय. आज शिवसेना का खतम करायला निघाले? कारण यांना महाराष्ट्र गिरायचं आहे. जे काल मी मगाच्या सभेत बोललो, एका उपऱ्याने सांगितलं की कोण शिवसेना प्रमुख? अरे उपरायच तू. ही शिवसेना भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी जन्माला घातली. का? कारण उपऱ्यांचं अतिक्रमण होत होतं. त्या शिवसेनेचं नेतृत्व एक उपरा माणूस ठरवणार, हे मान्य आहे तुम्हाला? आणि मग जे तिकडे गद्दार गेले त्यानंतर हे मान्य आहे का? अरे काय करताय तुम्ही? हे बाळासाहेबांचे विचार आहे. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असतो, ही आपली पहिली घोषणा. आणि त्या संघटनेचा प्रमुख कोण असावं हे बाहेरचा माणूस ठरवतोय आणि हा तिकडे त्याचे तर्क सांगतोय. हे बाळासाहेबांचे विचार. ताट मारेने सांगायला पाहिजे कधी मी आज सांगतोय की हिंदू हृदय सम्राट एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, दुसरा कोणी होऊ शकत नाही. शिवसेना प्रमुख सुद्धा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही. आणि म्हणून मी ज्यावेळेला पक्षाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा शिवसेना प्रमुख पद, मी शिवसेना प्रमुख स्वतःला म्हणत नाही, मी म्हटलं पक्षप्रमुख म्हणा. पण शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर एकच व्यक्ती, दुसरे कोणी हे सोम्या गोम्या सगळी लोक भाजपमध्ये चालतात. कोण आता भाजपचा अध्यक्ष माहिती का? नाव माहिती? कोणालाच माहित नाही. हे कोणाचं काही चालतं. म्हणजे एक दिवस असा येईल की भाजपचा अध्यक्ष काँग्रेसमधून आलेला सुद्धा होईल. काँग्रेस